अनधिकृत उद्घाटनावरून मिरजेत राजकारण तापलं. अपशकुनी कोण म्हणत योगेंद्र थोरातांचा आमदार इद्रिस नायकोडींवर पलटवार. पंचायत समितीच्या सभापती उपसभापतींची निवड रद्द झाल्यानंतर आरोप प्रत्यारोपांना उधाण. मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनावरून राजकीय वाद पुन्हा चिघळला आहे. पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड रद्द झाल्यानंतर माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आमदार इद्रिस नायकोडी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. थोरात म्हणाले, पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे अनधिकृत उद्घाटन तुम्ही केले आणि त्यानंतर सभापती उपसभापतींची निवड रद्द झाली. आता अपशकुनी कोण हे जनतेसमोर स्पष्ट झाले आहे. यावेळी त्यांनी पुढे निशाणा साधत यापुढे तुम्ही आमदार तर सोडा, नगरसेवक म्हणूनही निवडून येणार नाही असा टोला लगावला. मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे अधिकृत शासकीय उद्घाटन होण्याच्या एक दिवस आधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्वतंत्र उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात आमदार इद्रिस नायकोडी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून फीत कापण्यात आली होते. त्यावेळी आमदार नायकोडी यांनी नाव न घेता भाजप नेत्यांवर टीका करत ऐऱ्यागऱ्याची नावे घेऊन चांगल्या कार्यक्रमात अपशकुन करू नका, यापुढे फालतूगिरी चालू दिली जाणार नाही. मिरज पॅटर्न फक्त मिरजपुरता मर्यादित नाही, त्यामुळे सावध राहा आणि मर्यादित राहा असे वक्तव्य केले होते. आता त्याच वक्तव्याला प्रत्युत्तर देत योगेंद्र थोरात यांनी नायकोडींवर पलटवार केला असून या आरोप प्रत्यारोपांमुळे मिरजमधील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. काही दिवसापूर्वी पंचायत समितीचं अनधिकृत उद्घाटन झालं होतं. त्यावेळेला शिवसेनेच्या एका नेत्यांनी अशी टीका केली की अमुक कार्यक्रम घेतला आणि 18 माणसं पण नव्हती. त्या टीकेनंतर विधान परिषद आमदारांचं भाषण झालं तिथं आणि त्यांनी असा उल्लेख केला की कशाला उगाच कुणाचं तर नाव घेत आहे, कार्यक्रमाला अपशकुन होईल. आता त्या विधान परिषद आमदारांच्या हस्तेच त्या पंचायत समितीचं काहीतरी फीत कापली आणि काल तुम्ही बघितलं की सभापती आणि उपसभापती यांचं पद रद्द झालेलं आहे. त्यामुळं फीत कुणी कापली आणि कुणी फीत कापल्यामुळे यांची पदं गेली आणि अपशकुनी कोण आहे हे आता तुमच्या लक्षात येईल. यांच्या हस्ते फीत कापल्यामुळं त्या दोघींची पदच गेली असं त्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर होईल. त्यामुळं ते अपशकुनी आहेत का कोण अपशकुनी आहे तुम्ही बोलून होत नाही. तुम्ही फीत कापली आणि तिथं सत्ताच चालल्या, त्यावरून तुम्हीच अपशकुनी आहे लक्षात घ्या. तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलला ते चांगले 5 वेळा निवडून आलेत, पण तुम्ही आता नगरसेवक पण होणार नाही, लिहून घ्या. संपलंच ते असे आहेत. ते आता त्यांच्या पॅनलमध्ये पण स्वतःशिवाय ते कोणाला नक्की नाहीत. त्यांनी स्वतः त्यांचं कुटुंब करण्यासाठी ते प्रूफ झालेलं आहे.